साताऱ्यात जाऊया आणि सातारा जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढलाय। आपले प्रतिनिधी वैभव बोडके तिथे सध्या उंब्रज जवळच्या तारळी नदीवरती आहेत। आपण त्यांच्याकडून आणखी माहिती घेऊया। वैभव, सध्या साताऱ्याचे काय अपडेट्स आहेत? सातारा जिल्ह्यामध्ये घाटमाथ्यावर गेल्या 24 तासापासून मुसळधार पाऊस सुरू आहे। त्यामुळे या पश्चिम भागातील सर्वात महत्त्वाची धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग आता सुरू करण्यात आल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोयना धरणातून देखील मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू करण्यात आला आहे। गेल्या 24 तासात 11 वेळा पाण्याच्या विसर्गात वाढ करण्यात आली होती। कोयना धरणातून चे सर्व दरवाजे 13 फुटांनी उचलून 95,300 क्युसेक पाण्याचा विसर्ग आता नदीपात्रामध्ये कोयनेच्या सुरू करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। पावसाचा जोर वाढला असल्याने कोयना नदीवरील, त्याचबरोबर कृष्णा नदीवरील आणि वेण्णा नदीवरील जे छोटे मोठे पूल आहेत ते देखील पाण्याखाली गेले आहेत। पाटण तालुक्यातील 3 पूल आणि 2 बंधारे हे पाण्याखाली गेले आहेत। त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जर बघायला गेलं तर त्या ठिकाणचं जनजीवन हे विस्कळीत झाल्याचं देखील एकंदरीत आपल्याला चित्र पाहायला मिळते। त्यामुळे मोठ्या संख्येनं नागरिकांची गैरसोय देखील होताना आपल्याला पाहायला मिळत होती। मात्र प्रशासनाच्या माध्यमातून त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात देखील आलं आहे। त्याचबरोबर जर सांगायचं झालं तर महत्त्वाचं म्हणजे सातारा जिल्ह्यातील जे 6 तालुके आहेत त्यातील सातारा, महाबळेश्वर, पाटण, वाई या तालुक्यातील 350हून अधिक कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आल्याचं देखील चित्र आपल्याला पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणावर कोयना, कृष्णा आणि वेण्णा नद्यांना महापूर आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे प्रशासनाच्या माध्यमातून आता सतर्कतेचा इशारा देखील या ठिकाणच्या परिसरातील नागरिकांना देण्यात आल्याचं नक्कीच खरंय। त्यामुळे अत्यंत काळजी घेणं गरजेचं आहे या सगळ्या भागांमध्ये सुद्धा। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। आणि